नमस्कार मैत्रिणींनो, यशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण बनवतो शेपूची भाजी. तर ही शेपूची भाजी आपण आणली होती बाजारातून. ती आपण कापून धुवून घेतली बघा, एकदम छोटी छोटी बारीक कापली. आता आपण ती करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं लसूण आणि हिरवी मिरची चिरायची आणि फोडणी देऊन ती भाजी आपल्याला त्यात टाकायची. त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी चणा डाळ, म्हणजे त्याला छान चव येते. चण्याची किंवा मुगाची डाळ टाकली तरी चालेल. आपल्या शरीरातली कृमी मरतात ते बघा या शेपूने. टाकायचं लसूण आणि मिरच्या आणि लसणाला छान तडका देऊन घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर आपण ती शेपूची आपली भाजी टाकायची त्याच्यात. हे बघा, आता आपण शेपूची भाजी धुतली होती ती टाकली याच्यामध्ये. मिरच्या छान परतून घेतलेल्या आणि थोडीशी चण्याची डाळ पण टाकली वरतून. त्याला मीठ पण टाकलं आहे बघा मी. आता तुमच्या गरजेनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. म्हणजे थोडंसंच टाकलं आहे, आपला अर्धा चमचा. आता ह्याला पाणी टाकायला लागतं थोडं, कारण डाळ आपल्याला शिजवायची. डाळीला शिजण्यासाठी पाणी लागतं. एकदम नॉर्मली आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं, म्हणजे ही भाजी छान शिजून निघते. शेपूची भाजी चांगली शिजून घ्यायची, म्हणजे ती चवदार लागते, त्याला चव येते बघा. 6 कप पाणी टाकू. त्याला पण सुकतं पाणी पण थोडंसं टाकायचं. किती सुंदर कलर आला ह्याला. शेंगदाणे वाटून पण टाकू शकतो याला. हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे. याला वेळ पण नाही लागेल जास्त, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये होऊन जाईल. झाकण वगैरे नाही ठेवायचं, नाही अशी शिजून द्यायची. 5 मिनिटं आपण तिला शिजून देऊया, म्हणजे ते आपली खाण्यासाठी तयार होईल. आता आपली भाजी शिजत आली. 1-2 मिनिटामध्ये हे पाणी आटून जाईल. मग किती छान कलर खायला पण खूप छान लागते ही भाजी. पोटाचे विकार खरंच तरी आपले कृमी वगैरे असतील त्या नाही शिवतात बघा. आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झाली, एकदम अशी फडफडीत. आणि शिजत आल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामुळे, ती छान लागते खायला. 2 मिनटं आपल्याला ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकून. पौष्टिक आणि आरोग्यासाठी खूप चांगली असते बघा ही भाजी. आठवड्यातून एखाद्या दिवशी खावी. बाजरीची भाकरी आणि शेपूची भाजी खूप सुंदर लागते खायला. कडक गरमागरम बाजरीची भाकरी आणि शेपू गरमागरम भाजी असली की मस्त जेवण होतं. आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.